आज सकाळी आंघोळ करून खाली आलोच होतं की त्यात माहिती पडतं की आज शेतात बाजरी काढायचं मशीन आलेलं आहे. सकाळीच माणसांसाठी प्यायच्या पाण्याचा जार पण ठेवून येतो आणि दुपारी बाजरीची गोणी भरून पहिली ट्रॉली घरी येऊन लागते, कारण की त्या सगळ्या गोण्या आता गोट्यात ठेवायच्या. आणि ही ट्रॉली निंबाखाली लावलीच होती की तेवढ्यात माझं लक्ष जातं डॉगेश बाईकडे, जो की मस्त सावलीमध्ये त्याची दुपारची झोप पूर्ण करत होता. आणि आज तर बाजरी काढत आणि गोण्यांमध्ये भरतच रात्रीचे 7 वाजून गेले होते. आणि 3 ट्रॉल्या बाजरीच्या गोण्या असल्यामुळे पुढच्या दिवशी सकाळीच आम्ही लागून जातो गोण्यांना गोट्यात ठेवायला. आणि बाजरीने गोण्यात एवढा भरलेलं होतं की एका गोणीचं वजन तर 70 ते 80 किलो. पण तरी 1.5-2 तासामध्ये 3 ट्रॉल्यांमधल्या गोट्यात पटकून देतो आणि घरी येऊन मस्त थंड्या पाण्याने आंघोळ बी करून घेतो. आणि जेवण करत करत मला दुपारचे चांगले 2 वाजून गेले होते, म्हणून जेवण करून मी डायरेक्ट झोपून जातो. मग संध्याकाळी 5 वाजता उठल्यानंतर पप्पा मी येऊन लागतो पायी शेताकडे फिरायला. शेतात येऊन येतोच थोडा वेळ बसून घेतो आणि घरी येताच श्री मी गाडी घेऊन येऊन लागतो बिलकोडला, कारण किटू मॅडम खायची होती हॉटेलवरची शेवभाजी. हॉटेलवरून गरमागरम शेवभाजी घेऊन घरी येऊन मस्त खाऊन घेतो. आणि पुढच्या दिवशी दुपारी 2-3 वाजेच्या आसपास वातावरण असं चेंज होतं की फडकत्या उन्हामधून डायरेक्ट पावसाचं वातावरण, पाऊस बी पडायला लागून जातो. मग याच बातवर तुम्ही घ्या फॉलो करून.